हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आज सकाळी मी एवढं आवरून कुठे निघाले होते. पहिले मला तर ऑफिसला जायचं होतं. त्यानंतर मी तिथे पंच करून मग श्वेतासोबत इंटरव्ह्यूला जाणार होते. तिला अचानक काल रात्री इंटरव्ह्यूचा मेल आला आणि आम्हाला आजच सकाळी 10:30 ते 3:30चा टायमिंग होता. त्यामुळे लवकरच आम्हाला जावं लागणार होतं इंटरव्ह्यूसाठी. तर मग म्हटलं पहिल्यांदा कंपनीत जाऊया, तिथे टॅब वगैरे करून मग तुझ्या जिथे इंटरव्ह्यू लोकेशन आहे तिथे जाऊया. तर आम्हाला त्यांनी 10:30 ते 3:30च्या टायमिंगमध्ये, म्हणजे आपण त्या टायमिंगमध्ये कधी पण एंट्री करू शकतो. तर मग आम्ही सकाळी लवकरच निघालो, कारण इथून आम्हाला 1-2 बस चेंज करत जायचं होतं आणि थोडंसं लांब पण होतं, 15-20 किलोमीटर. आणि सकाळी खूप ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे म्हटलं जरा लवकरच निघूया. 1-2 तास तर धरूनच चालायचे, त्यामुळे मी जरा लवकर निघाले सकाळी. मग विप्रोला गेले, तिथे टॅप केलं थोडंसं, तिथे 10-15 मिनिट बसले. त्यानंतर मग बस आली आणि आम्ही बसमध्ये निघालो. इथून आम्हाला जायचं होतं शिवाजीनगरला आणि तिथून परत बस चेंज करायची होती. आमचं म्हणजे इंटरव्ह्यू लोकेशन होतं डेक्कन. तिथे थोडाफार स्टार्टअप कंपन्या आहे, तर मग तिथेच तिचा इंटरव्ह्यू होता. आणि एवढ्या दिवसातून तिला मेल आलेलं होतं इंटरव्ह्यूसाठी. आणि एकतर फ्रेशरला किती ओपनिंग कमी आहे तुम्हाला तर माहीतच आहे. आणि एवढ्या दिवसातून मेल आला तर आम्ही खुश पण होतो. आणि एकदा मी चेक करून बघितलं, स्टार्टअप कंपनीच वाटत होती. म्हटलं चला एकदा ट्राय तर करू, कारण एवढं परत जर एखाद्याचं प्लेसमेंट झालं आणि मग आपल्याला कळलं अरे होती ती खरंच कंपनी, तर मग म्हटलं एकदा एवढं पण म्हणजे थोडेफार होप्स ठेवून आम्ही गेलो. म्हटलं बघूया, झालं तर झालं, पण इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स तर येणार. त्यामुळे मग आम्ही गेलो होतो त्या इंटरव्ह्यूसाठी. इथून आम्ही गेलो शिवाजीनगरला आणि तिथून परत आम्हाला बस चेंज करायची होती. मग बसचाच वेट करत थोडा वेळ उभं राहिलो. त्यानंतर बस आली. मग तिथून बसने त्या जी सेकंड बस होती त्यातून काही 2-3 स्टॉप पुढे जायचं होतं आम्हाला. मग तिथं डेक्कनला उतरलो आणि इंटरव्ह्यू लोकेशनला गेलो. त्यानंतर तिच्या रिझ्यूममध्ये त्यांनी थोडंफार सांगितलं होतं डॉक्युमेंट्स पाहिजे, म्हणजे रिझ्यूम वगैरे पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे आपले ओरिजिनल गव्हर्नमेंट प्रूफ काहीतरी पाहिजे. मग झेरॉक्स नव्हते आमच्याकडे. मग म्हटलं चला आपण झेरॉक्स पण मारूया. आणि एवढं टेम्परेचर होतं, मला तर म्हणजे असं, एकतर सकाळी लवकर निघालो, नाश्ता वगैरे काहीच नाही. म्हटलं एकदा इंटरव्ह्यूचं बघूया, ते मेन आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे काय करायचं ते बघूया. तर मग आम्ही त्या एवढ्या उन्हात निघालो. पण मग त्यानंतर मग झेरॉक्स वगैरे काढले आणि म्हटलं चला एकदा, तिथं तर खूप गर्दी असणार, कारण एवढ्या दिवसातून वॉकिंग चालू म्हणजे गेलो. तर तिथे ते बोलले अर्धा-पाऊण तास लागेल तुम्हाला. मग थोडा वेट केला. तिची एक फ्रेंड आली आणि त्या फ्रेंडनी असं काही सांगितलं की आमचं म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगेलच, तिने काय सांगितलं. मग त्यामुळे मी पुढं काही शूट केलं नाही, डायरेक्ट कॅमेरा बंद केला, बस पकडली आणि सरळ विप्रोला कंपनीत आले माझ्या. त्यानंतर मग कंपनीमध्ये बघितलं, थोडंफार वेळ थांबले आणि घरी आले. आणि मी पुढे शूट का नाही केलं हे तुम्हाला सांगते. आम्ही एवढं सकाळी उठून इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि कालच सगळं मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं. म्हणजे माझ्या बहिणीचा इंटरव्ह्यू होता, तर तो मेल चेक केला, कंपनी चेक केली, त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि आपण याला जातो तर इंटरव्ह्यूला जातो तर रिझ्यूम किंवा आपले जे म्हणजे नॉर्मल रिझ्यूम किंवा आपले जे आधार कार्ड, पॅन कार्ड आहे ते तर लागतंच. मग त्याची पण झेरॉक्स करून ठेवली, सगळी प्रोसेस केली. आणि मी कंपनी पण एकदा चेक केली. तर म्हटलं स्मॉल स्केलच होती, म्हणजे स्टार्टअप कंपनी होती. तर म्हटलं आता स्टार्टअप कंपन्या तर बानेर साईड, डेक्कन साईडला खूप आहेत. आणि खूप दिवसातून मेल आला होता कोणत्या तरी कंपनीचा की तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. तर म्हटलं एकदा जाऊनच बघूया काय होतं काय नाही. आणि खूप दिवसातून मेल आला, एकतर फ्रेशरला मेलच येत नाही आणि त्यातून एवढ्या दिवसातून आला. तर म्हटलं चला काहीतरी असेल तिथं जाऊन बघूया. तर आम्ही एवढ्या सकाळी आवरलं, उठलं, आमच्या दोघींचं आवरलं. त्यानंतर सगळं बॅग पॅक वगैरे केली आणि त्यानंतर मग गेलो आम्ही. इथं डेक्कनला होता तो इंटरव्ह्यू, तर इथून आम्ही बसनी गेलो, 2 बस चेंज करत एवढा. आणि त्याचा टायमिंग होता
आय थिंक 10:30 ते 3:30 पर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता असं टायमिंग होता. तर मग आम्ही 10:30-11च्याच दरम्यान तिथे पोहोचलो. त्यानंतर तिथे गेल्यानंतर मग तिथं सिक्युरिटी वगैरे होती, त्यांना विचारलं तर ते म्हणजे त्यांनी जे त्यांच्या सोबत आलेले आहेत त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही बाहेर बसायचं, तिथे काही सिटिंग अरेंजमेंट नव्हती, काहीच नव्हतं. तर म्हटलं आता असेल तर मग मी तिच्यासोबत गेले होते, तर मग मी बाहेरच एका हॉटेलमध्ये तिचं वेट करत बसले आणि ती इंटरव्ह्यूसाठी वरती गेली. तर तिथं बघितलं मुले असे लाईनमध्ये उभे होते. म्हटलं मग ते म्हणे अर्धा पाऊण तास लागेल तुम्हाला वेट करा. तर मग ती पण लाईनमध्ये उभी राहिली आणि त्यानंतर तिची फ्रेंड नेमकंच म्हणजे इंटरव्ह्यूचा जो हॉल आहे त्याच्या बाहेर निघाली आणि त्या दोघींची मग तिथेच भेट झाली. तर तिने लगेच तिला म्हटलं की खाली चल, मी तुला सांगते सगळं. तर मग त्या दोघी खाली आल्या आणि त्यांच्यात मग त्यांनी विचारलं काय झालं काय असं तसं. तर मग तिने सांगितलं की इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात, मीन्स इंट्रोडक्शन विचारतात. त्यानंतर जस्ट आपल्या रिझ्यूममध्ये तुम्ही जे ॲड केलं आहे त्याचे एकदम म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात आणि त्यानंतर बोलतात की तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्टेड आहात आणि सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला सेकंड राऊंड द्यायचा असेल तर त्यासाठी सिक्युरिटीसाठी तुम्हाला 4,000 रुपये भरावं लागेल. तर आपण म्हणजे आपल्यांना गरज आहे, जे स्टुडंट आहे इंटरव्ह्यूसाठी गेलेले त्यांना गरज आहे. ते फर्स्ट राऊंड क्लिअर झालं तर सेकंड राऊंडला ऑब्विसली येणारच ना. तर मग ते सिक्युरिटी काय आहे त्यांची 4,000 भरायचे म्हणजे, आणि त्यात स्टुडंटची काही सिक्युरिटी आहे ज्यांना गरज आहे जॉबची, जे समजा गावाकडून जॉब बघण्यासाठी येतात एवढ्या लांब, त्यांना तर काही म्हणजे असं त्यांच्यासोबत स्कॅम झाल्यासारखंच आहे ना. एवढे 4,000 भरायचे आणि सपोज एक वेळेस एखाद्याने जर त्याला गरजच आहे किंवा त्याने भरले भावनेच्या भरात, त्याने 4,000 रुपये भरूनच टाकले आणि त्याला हे काय आहे सेकंड राऊंडमध्ये तो सिलेक्ट होईल किंवा त्याला सेकंड राऊंडचा कॉल येईल आणि त्यांना त्या म्हणजे ती मुलगी भरणार पण होती. तिने विचारलं तुमचे ऑफिस इथं कुठे कुठे आहे, म्हणजे कोणत्या लोकेशनला मी काम करू शकते, मी निगडीला राहते तर मग मला नियर बाय ऑफिस कोणतं पडेल. तर ते म्हटले की तुम्हाला कोणतं पण ऑफिस जवळ पडेल ते आम्हाला लोकेशन सांगा आणि आम्ही तुम्हाला तेथे जॉईन करू. म्हणजे एवढे त्यांचे ऑफिस आहेत का असं तुम्ही विचार करा. आणि ते म्हणजे पूर्णपणे मुलांना म्हणजे स्कॅमच होतं, ते फ्रॉडच. मी तर म्हटलं एकदा त्यांचा डायरेक्ट व्हिडिओ काढायचा आणि मग बघूया की आपण पण त्यांना बोललं पाहिजे की आम्ही 4,000 रुपये देतो आणि व्हिडिओ काढून ठेवतो. मग म्हणजे आमचं पण सिक्युरिटी बघितली पाहिजे ना, कारण आपले पण 4,000 वाया जाणार. जर सेकंड इंटरव्ह्यू दिला पण त्यात ते बोलले की नाही तुम्ही सिलेक्टेड नाही झाला आणि तुमचे 4,000 पण गेले आणि एवढे होप्स आपण ठेवून जातो ते पण गेले. एखादा जर खास मुलगा गावाकडून त्या इंटरव्ह्यूसाठी आलेला असेल तर त्याचं काय, त्याच्या म्हणजे फॅमिली पण त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवते ना की तुम्ही मीन्स तुमचं आता सिलेक्शन होईल, हा पण तू पण चांगला स्टडी केलाय तर होईल सिलेक्शन असं तसं. पण असं काहीच झालेलं नाही. तिथे खूप मुलं होती. आता काहींनी पैसे भरले, काहींनी नाही भरले, ते काही सांगता येणार नाही. पण मोस्ट ऑफ द नाहीच भरले असेल कारण सगळ्यांना आपलं हे कळतंच. आणि खूप फ्रॉड. आणि तिथं डायरेक्ट म्हणजे जी रूम होती त्याच्यावर डायरेक्ट स्टाफ रूम लिहिलेलं होतं. असं इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला तर असं काही नसतं. आणि मला तर म्हणजे एवढं अक्षरशः आम्ही एवढं सकाळी उठून गेलो, एवढ्या लांब 2 बस चेंज करत, तरी पण असं एवढं म्हणजे हे झालं तुम्ही. आणि फ्रेशरला तर म्हणजे खूप मार्केट खराब आहे. पण असं मुलांसोबत असं केलं नाही पाहिजे कारण काही मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात ह्या कारणामुळे आणि ते कोणत्या पण लेवलला जातात आणि काही पण करून घेतात. त्यामुळे अशा मुलांच्या भावनेसोबत खेळलं नाही पाहिजे. आणि आता आहे सध्या फ्रेशरचं मार्केट डाऊन कारण सगळ्यांना 3-4 वर्ष प्लस एक्सपिरियन्स लागतोय. पण मग असं म्हणजे मुलांना एवढं लांब बोलवायचं आणि त्यांच्यासोबत स्कॅम करायचं हे तर चांगली गोष्ट नाही. तर मग सगळ्यांनी ह्या स्कॅमपासून सावध राहा आणि कुठंही कोणत्याही याच्यासाठी 1 रुपया पण भरत जाऊ नका. आपलं जर होणार असेल तर नक्की होईल. जिथे वॉक इन चालू आहे, जिथे MNC कंपन्या आहे असं तिथे ट्राय करत राहा. पण हे असे स्टार्टअप किंवा पैसे भरण्याचे कामं तर अजिबात केले नाही पाहिजे.
मग आम्ही सरळ, मला तिथे एक व्हिडिओ घेण्याचं पण इच्छा झाली नाही, कारण म्हणजे एवढं डोकं माझं हे झालं होतं डायरेक्ट. मला तर त्यांचं व्हिडिओज काढण्याची इच्छा झाली होती, पण म्हटलं कुठं यांच्या नादी लागतात. मग आम्ही डायरेक्ट रूमवरती निघून आलो आणि दुपारची पण वेळ होती आणि मला ऑफिस पण होतं, त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट रूमवरती आलो. खूप म्हणजे खूप लोक हे असतात, म्हणजे कोणत्या गोष्टीचा फायदा घेतील हे सांगता येत नाही. आणि त्यांनी 2-4 मुलांनी जरी 4-4 हजार रुपये दिले असते तरी त्यांच्या दिवसाचं म्हणजे काही इन्कम झालंच असतं. त्याच्यामुळे मुलांनी पण असे सावध राहिलं पाहिजे आणि कुठेच 1 रुपया पण तुम्ही भरू नका, आणि हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग आम्ही सरळ घरी आलो. घरी आल्यानंतर तर मी झोपूनच घेतलं होतं, कारण एकतर एवढं ऊन आहे ना इथं, त्यामुळे टेम्परेचरमुळे खूप डोकं दुखायला लागलं होतं. मग मी मस्त आल्यानंतर झोपून घेतलं आणि त्यानंतर मग उठल्यानंतर थोडंसं म्हणजे म्हटलं आता तुम्हाला काय काय दिवसभरात काय झालं हे सांगूया. तिथं तर माझी शूट करण्याची काही इच्छाच राहिली नव्हती. मग मी डायरेक्ट बसमध्ये काही शूट वगैरे केलं नाही, डायरेक्ट विप्रोला आले. का तिथं थोडा वेळ थांबून मग डायरेक्ट ऑफिसवरतून घरी आले, थोडीशी झोप घेतली आणि आता मग म्हटलं तुमच्यासोबत आमचा काय एक्सपिरियन्स होता तो शेअर करूया. आणि असा होता आमचा एकदम बोगस एक्सपिरियन्स. तुम्ही पण हे लक्षात ठेवा, कुठेच 1 रुपया पण भरू नका. आणि चलो, दिवसभर एवढं बोर झालेलं होतं, त्यामुळे आल्यानंतर मस्त झोप घेतली आणि म्हटलं उठल्यानंतर जरा चहा बनवूया, म्हणजे जरा फ्रेश वाटेल. वातावरण पण थोडं होतं, म्हणजे थोडं हीटच होती, थोडं गरम पण होत होतं, टेम्परेचर खूप जास्त आहे. मग मस्त चहा घेतला. भाजी पण सगळी संपलेलीच होती, मग त्यामुळे रात्री काय बनवायचं हेच मी डिसाईड करत होते. शेवटी म्हटलं चला खालूनच मस्त अशी फ्रेश भाजी घेऊन येऊया. मग त्यासाठी मी भाजी घेण्यासाठी गेले आणि असा एकदम बोगस दिवस गेलेला आहे. असा होता आजचा एक्सपिरियन्स. आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.